सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आखाती तणावाचा परिणाम। धुळे जिल्ह्यातील 3 गावांचा एलपीजीला रामराम। पुढील 6 महिने एलपीजी न वापरण्याचा ग्रामस्थांचा निर्णय। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे। संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घेत एलपीजी गॅसचा वापर पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयासाठी विशेष बैठकीत तिन्ही गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशहित सर्वोच्च ही भूमिका घेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला। शहरामध्ये पर्यायी इंधन साधनाचा अभाव असल्याने ग्रामीण भागातून त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे। गावकऱ्यांनी पारंपरिक चुली, लाकूड व गौऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरावरही भर दिला जाणार आहे। महिलांना अडचण येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्र उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे। या उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली। दरम्यान हा निर्णय इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून संभाव्य इंधन संकटावर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी उमेश दिलीप देशमुख, मोहगावचा आहे। आम्ही मोहगावमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून गावामध्ये सेंद्रिय शेती, शिक्षण असेल, आरोग्य असेल, असं धार्मिक विषय असेल, बरेच कार्यक्रम गावात आम्ही घेत असतो। त्यामध्ये आमचे ग्राम समिती आहे, तर गावामध्ये आम्ही प्लास्टिक मुक्ती हा विषय पण मागच्या वर्षी एक सुरू केला, सगळे गावातील गावकरी मिळून। आणि आम्ही गावातील सगळे तरुण मिळून कोरोनामध्ये एक लायब्ररी देखील सुरू केली, ती वाचनालय, ते पण आमचं सुरू आहे। आणि आमचं बारीपाडा, चावडीपाडा, मोहगाव एक वनधन केंद्र सुरू आहे। वनधन केंद्राचं मोहगावमध्ये ऑइल एक मशीन बसवलेले आहे आणि आम्ही तिन्ही गावामध्ये पत्रावळी मशीन देखील बसवले आहेत आणि ते पळसाचे पत्राचे पानं आम्ही बनवत असतो। त्यामध्ये शबरी नॅचरल असं आमचं प्रोडक्ट पण आहेत। मोहाचं ऑइल असेल, मोहापासनं मोहा मनुके असतील, मोहाच्या तेलापासून साबण बनवलेले, मॉइश्चरायझर्स आहे, असं विविध आम्ही चॉकलेट असतील मोहाचे, जवळपास 6 प्रकारे प्रोडक्ट तिघी गावामध्ये बनवले जातात। एक चांगल्या प्रकारे असं आम्हाला रोजगार निर्मिती देखील होत आहे। असं ह्याच दिशेने आम्ही एक बारीपाड्यावरती पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे। तसंच आता आम्ही गेल्या 2-3 दिवसात व्यसनमुक्ती एक कार्यक्रम ठेवला होता। त्यामध्ये पूजनीय शशीराव महाराज यांचे चिरंजीव संतोष महाराज आपल्या गावात आल्यानंतर तिथे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये असे विषय घेण्यात आले की जे सध्या मिडल ईस्ट देशांमध्ये जे युद्धाची परिस्थिती सुरू आहे, त्या अनुषंगाने जे आपल्या देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवते, तर त्याचंच एक गावकऱ्यांनी बारीपाडा असेल, चावडीपाडा असेल, मोहगाव असतील, आपले माननीय पद्मश्री चैत्रामदादा पवार, सरपंच अनिल पवार, सरपंच रमण बैरम, सरपंच लक्ष्मण माले, असे प्रमुख गावकऱ्यांची किंवा सरपंच एकत्र बैठक झाली बारीपाडा, मोहगाव, चावडीपाड्यामध्ये। इथं असं ठरवण्यात आलं की आपण आम्ही उज्ज्वला योजना ज्या गॅस असेल तर ते आमच्या या गावांमध्ये जवळपास 450च्या आसपास गॅस आहेत, किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आम्हाला योजनेमध्ये मिळालेले गॅसेस आहेत ते आहेत, ते असं ते सगळे आम्ही 6 महिन्यापर्यंत ते गॅस भरणार नाही असं गावकऱ्यांनी हे सांगितलं की आपण जे आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे, जे पक्के घरांमध्ये किंवा जे असं राहतात किंवा त्यांना ते चुली पेटवता येणार नाही, अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल, त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलं आहे। आणि आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे, चावडीपाड्याचे 1500, बारीपाड्याचे 1100 लोकसंख्या आहे। असं करून या सगळ्या गावामध्ये ठरवण्यात आलेले आहे। धन्यवाद।